नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता जीवा कामावरून येतो तेव्हा आता जीवा तसंच झोपतो। नंदिनी आता त्याच्यासाठी ताट करून घेऊन येते आणि म्हणते की हे बघा जीवा, उठा, जेवण करून घ्या। तेव्हा आता जीवा म्हणतो की नंदिनी, अगं मला भूक नाही। परंतु नंदिनी म्हणते की नाही, म्हणून ती जीवाच्या हाताला धरते आणि त्याला उठून अगदी आपल्या हाताने घास भरवते आणि म्हणते की हा घास नंदिनीचा। तर जीवा आता खूप खुश होऊन नंदिनीच्या हाताने जेवत असतो। त्यानंतर मात्र आता इकडे जे काही काव्याचं स्केच मात्र आता हे पार्थने काढलेलं असतं। ते स्केच मात्र आता नंदिनी पाहते आणि ती पार्थला विचारते की हे स्केच तुम्ही काढले का? तर पार्थ म्हणतो की हो। तेव्हा आता नंदिनीच्या डोक्यात एक प्लॅन येतो, कारण आता ती लगेच मानिनीला पार्थसमोर म्हणते की हे बघा आई, जे हाराचं वर्णन आहे ना ते तुम्ही अगदी पार्थला सांगा। पार्थ मात्र अगदी त्या हाराचं चित्र काढतील आणि ते चित्र काढल्यानंतर आपण ते चित्र पेपरमध्ये देऊयात, म्हणजे तो हार ज्याने कोणी नेलेला आहे तर तो आपल्याला लगेच सापडेल। त्यानंतर मात्र आता इकडे तेव्हा आता काव्यसुद्धा तेथेच असते। त्यानंतर आता मानिनी त्या हाराचं वर्णन सांगत असते आणि पार्थ मात्र तसतसे हाराचं चित्र काढत असतो आणि वसुआत्या आणि रम्या मात्र आता ह्या सगळ्यांना एकत्र पाहते। तर आता रम्या वसुआत्याला म्हणते की हे बघ मम्मा, आता मात्र सगळेजण इकडे मग्न आहेत, तू मामीच्या रूममध्ये जा आणि मामीचा मोबाईलमधून आता त्या तिच्या मैत्रिणीचा त्या सुनीताचा नंबर शोध, म्हणजे आपल्याला नक्की काहीतरी क्ल्यू मिळेल। आणि तोपर्यंत मी आता इथे लक्ष ठेवते आणि कोणी रूममध्ये येते की काय यावर लक्ष ठेवून मी कुणालाही रूममध्ये येऊन देत नाही। तर तेव्हा आता वसुआत्या रूममध्ये येते आणि मानिनीचा मोबाईल तिला तेथेच सापडतो। ती आता तो मोबाईल उचकते आणि शेवटी मला मानिनीचा मोबाईल सापडला म्हणून खुश होते आणि आता त्या मोबाईलमधून ती नंबर घेत असते आणि तेवढ्यात काव्या दरवाजा उघडते आणि आत येते आणि वसुआत्याला रंगे हात पकडते। तेव्हा आता काव्या रागाने वसुआत्याकडे पाहत असते। तर मित्रांनो, आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।